नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्लास 10th लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल फर्स्ट चॅप्टर आपण बघणार आहोत। तर याचं वेटेज आहे 12th मार्क आणि मॉडरेट लेवल आहे, इझी टू स्कोरिंग आहे। तर फर्स्ट आपण लिनियर इक्वेशन म्हणजे काय त्याची डेफिनेशन बघू। चला, अ लिनियर इक्वेशन इज वन वेअर द व्हेरिएबल हायेस्ट पॉवर इज 1 and it always give a straight line when graph। म्हणजे इन सिंपल भाषेमध्ये जर म्हणायचं झालं तर लिनियर इक्वेशन म्हणजे असं की ज्यामध्ये व्हेरिएबलची पॉवर किती असते 1, एनी व्हेरिएबल x y त्याची पॉवर किती असते 1, अशा इक्वेशनला म्हणतात लिनियर इक्वेशन। आणि व्हेन आपण ग्राफ काढला तर या इक्वेशनचा ऑलवेज स्ट्रेट लाईन येतो। ओके, नेक्स्ट पॉवर और डिग्री मीन्स व्हेरिएबलच्या डोक्यावर जी पण संख्या आहे ती त्याची पॉवर। इन सिंपल वर्ड, सपोज x स्क्वेअर, x क्यूब, x4, x ची पॉवर किती झाली 1, x च्या डोक्यावर किती 2, म्हणून याची पॉवर किती झाली 2, याची पॉवर किती झाली 3, याची पॉवर किती झाली 4। पॉवरलाच आपण डिग्री म्हणतो। आणि जर एक्झाम्पल बघायचे झाले, सपोज x प्लस 2 इक्वल टू 0 आपण घेतलं तर हे लिनियर इक्वेशन आहे का? यस आहे। का तर यामध्ये व्हेरिएबलची पॉवर किती आहे 1, बट हे लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबल आहे। ओके, जर सेकंड इक्वेशन बघितलं आपण 2x प्लस 3y इक्वल टू 6 तर हे लिनियर इक्वेशन आहे का? आहे, कारण की यामध्ये व्हेरिएबलची पॉवर किती आहे 1, बट इथे 2 व्हेरिएबल आहे म्हणून हे 2 व्हेरिएबल लिनियर इक्वेशन आहे। 2 व्हेरिएबल, आणि हेच आपण या चॅप्टर मध्ये बघणार आहोत, 2 व्हेरिएबल लिनियर इक्वेशन। ओके, लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल म्हणजे काय ते बघून घेऊया सिंपल भाषेमध्ये। चला, फर्स्ट डेफिनेशन, an equation which contains 2 variable and the degree of each term containing variable is 1 is called linear equation in 2 variable। म्हणजे काय सिंपल भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल म्हणजे ज्यामध्ये 2 व्हेरिएबल असतात आणि प्रत्येक व्हेरिएबलची पॉवर किती असते 1, अशा इक्वेशनना म्हणतात लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल। ओके, चला एक्झाम्पल बघूया याचं आपण। सपोज 3x मायनस 2y इक्वल टू 7 आहे आपल्याकडं, तर हे लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल आहे का चेक करूया। तर यामध्ये 2 व्हेरिएबल आहे, यस, आणि प्रत्येक व्हेरिएबलची पॉवर किती आहे 1, म्हणून हे लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल आहे का? यस आहे। सेकंड जर बघायचं झालं x प्लस 7y इक्वल टू 10 हे लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल आहे का? चला बघूया, याच्यामध्ये 2 व्हेरिएबल आहे का? यस आहे, 2 व्हेरिएबल, आणि प्रत्येक व्हेरिएबलची पॉवर किती आहे 1, म्हणून हे लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल आहे। यस, आता जनरल फॉर्म ऑफ द लिनियर इक्वेशन म्हणजे काय? सपोज ax प्लस by प्लस c इक्वल टू 0 हे जनरल फॉर्म ऑफ लिनियर इक्वेशन म्हणजे लिनियर इक्वेशन लिहायचा हा जनरल फॉर्म्युला आहे, जनरल पद्धत आहे। यामध्ये x आणि y हे व्हेरिएबल आहे आणि a आणि b हे कोएफिशियंट आहे आणि c हा कॉन्स्टंट आहे। a आणि b हे कोएफिशियंट म्हणजे काय? व्हेरिएबलच्या लगतची जी संख्या असती ती असती त्याची कोएफिशियंट। ओके, आणि यामध्ये आणखीन a b c आर रियल नंबर आणि a b इज नॉट इक्वल टू 0, दोन्ही पैकी कोणतंही एक 0 चालणार नाही। जर दोन्ही पैकी कोणतंही एक 0 असेल तर ते लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल होणार नाही।